लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरलेला जैतापूर प्रश्न आता पुन्हा एकदा राजकीय पक्षांकडून तापवला जातोय। केंद्रात सरकार आलं तर प्रकल्प हटवू असं सांगत शिवसेना आणि भाजपनं कोकणी लोकांची फसवणूक केल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणेंनी केलाय। जैतापूर प्रश्नावर आता भाजप शिवसेनेला फसवत असल्याचं सांगत शिवसेनेनं आपली जैतापूरबाबतची भूमिका स्पष्ट करावी असं थेट आव्हान निलेश राणेंनी शिवसेनेला दिलंय। या आव्हानाला शिवसेनेच्या राजन साळवींनीही उत्तर दिलंय। शिवसेना आणि भाजप कोणत्याही परिस्थितीत जैतापुरात हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका सेनेनं जाहीर केली आहे। एकीकडे काँग्रेस आणि शिवसेना जैतापूर प्रश्नांवरून आक्रमक झालेली असताना भाजप मात्र कोणतीच भूमिका घेताना दिसत नाहीये। विरोध करत असाल शाब्दिक, त्याला काही अर्थ नाही। तुम्ही नेमका ठोस उपाय किंवा बीजेपी समोर तुम्ही कुठली भूमिका मांडणार, मोदी साहेबांसमोर तुम्ही कुठली भूमिका मांडणार हे स्पष्ट करणं आज गरजेचं आहे। लोकांना भूलथापा मारून की तुम्हाला 10 तोंड निघतील वगैरे वगैरे जे काय सगळे निवडणुकीच्या माध्यमातून ज्या काय चर्चा झाल्या त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आता लोकांना उत्तर द्यावं लागेल। खोटं बोलून तुम्ही मतं मिळवलीत। महाराष्ट्र राजकारणामध्ये शिवसेना मोठा पक्ष आहे आणि निश्चितपणे ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेब ते दिल्लीला गेले होते त्यावेळेला पहिल्या आपल्या भेटीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की मोदी साहेबांकडनं हा प्रकल्प रद्द करून घेणारच आणि हा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे सर्व राजापूरवासियातल्या लोकांना सांगू इच्छितो की हा प्रकल्प रद्द होणार। खासदार माजी खासदार निलेश राणे काय बोलतात ह्याच्याशी आमचं देणं घेणं, त्यांची भूमिका त्यांच्या ठिकाणी राहू दे, पण शिवसेना ही रस्त्यात उतरून भविष्यामध्ये हा प्रकल्प जे काम चालू आहे ते काम बंद पडणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।